नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यामध्ये आपण काय काय करायला हवं हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझा पावसाळ्यामध्ये थोडासा वेगळा रुटीन असतो ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पावसाळा म्हणलं की सगळीकडे चिकचिक आणि पाण्याचं वातावरण, थोडं जरी घरात पाणी पडलं की अशी चिकचिक व्हायला लागते आणि घरामध्ये लहान बाळ असल्यावर तर विचारायलाच नको। आता माझं कियान छोटा आहे, सू करणं किंवा पाणी सांडवणं घाण करणं हे चालूच असतं। त्यामुळे मी काय करत असते, 15 दिवसातनं एक वेळा तरी ही गादी अशी पूर्ण काढून घेते आणि उन्हामध्ये सुकवत घालत असते। तर ते काढून झालं माझं आणि ती वाळवायला पण टाकली बाहेर उन्हामध्ये आणि त्यानंतर बेडवरती जो पण सामान होतं ते सगळं काढून घेतलं, बेड व्यवस्थित झटकून घेतला। असं केल्यामुळे काय होतं, जो गादीचा वास असतो ना तोही निघून जातो आणि बेडला पण थोडासा मोकळा श्वास घ्यायला वेळ भेटतो। त्यासाठी फॅन चांगला आपला फुल स्पीडमध्ये करून ठेवला आणि त्यानंतर मग गादी व्यवस्थित झटकून घेतली आणि बेड पण व्यवस्थित झटकून घेतला। आणि मी काय करत असते ना, रात्री जे कपडे वाळलेले नसतात ते आपले हँगर आहे ना त्याला अडकवून ठेवत असते। एरवी ते हँगर आपले साड्या ते अडकवण्यासाठी उपयोगी येतात, पण पावसाळ्यामध्ये भरपूर असा उपयोग होतो बरं का त्याचा। तुम्ही पण कपडे वाळू घालण्यासाठी ह्याचा उपयोग नक्कीच करू शकता आणि ते मी पडद्याच्या ग्रिलला लटकून ठेवत असते आणि एकदम व्यवस्थित वाळतात, जास्त जागाही लागत नाही आणि छान पद्धतीने आपले कपडे सुकतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कपडे आपले रात्रभर वाळलेले नसतात त्यांना लगेचच सकाळी परत बाहेर उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे, म्हणजे वाळवायला ठेवायचे। असं केल्यामुळे काय होतं ना, आपल्या कपड्यांमध्ये थोडा पण ओलावा राहत नाही आणि दुसऱ्या कपड्यांना त्या कपड्यांचा वास लागत नाही। तुम्ही एक वेळा हे नक्की ट्राय करून बघा। जे आपले वाळलेले कपडे आहेत त्याला पुन्हा एकदा सकाळी एक ऊन द्यायचं आणि त्यानंतर ते कपडे जिथल्या तिथं ठेवून द्यायचे। आता कपडे धुवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पावसाळ्यामध्ये आपण कपडे वाळले नाही त्यामुळे वास येतो, तर हा वास टाळण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण कपडे पिळतो त्या पाण्यामध्ये कम्फर्ट टाकून ठेवायचं आहे। कम्फर्टमध्ये कपडे 5 ते 10 मिनिटं हे भिजत ठेवायचे आणि त्यानंतर पिळून घ्यायचे। आणि पिळत असताना आपण ज्यावेळेस कपडे धुतो त्यावेळेस एकदा पिळायचे आणि ज्यावेळेस वाळवत घालतो त्यावेळेस पुन्हा एकदा पिळायचे, म्हणजे जेवढं आपल्याकडनं पाणी काढता येईल कपड्यांमधलं तेवढा काढण्याचा प्रयत्न करायचा। असं केल्यामुळे काय होतं, आपले कपडे हे हवेखाली जरी टाकले ना तरी लवकर सुकतात आणि आपल्याला जास्त त्रास होत नाही। त्याचबरोबर तुम्ही जर मशीन यूज करत असाल तर मशीनमध्ये पुन्हा एकदा ड्राय करण्यासाठी आपले कपडे टाकावे। यामुळे तुमच्या कपड्यांमधलं पाणी हे पूर्णपणे निघून जातं आणि व्यवस्थित कपडे आपले ड्राय होतात। यांना खाण्यासाठी सकाळी मखानी दिली होती आणि ते पॅकेट तसंच ठेवलं, तर लगेच काय होतं माहिती आहे का, आता पावसाळा असल्यामुळे ते चिमून जातात। मग ते मी इथे डब्यामध्ये पॅक करून ठेवले। असं केल्यामुळे ते चिंबत नाही आणि तसेच क्रंची राहतात। तर ज्या पण वस्तू आपण फोडतो ना त्या लगेचच एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायला हव्या पावसाळ्यामध्ये, नाहीतर त्या लगेचच चिमून जातात आणि त्यांचा क्रंचीपणा हा निघून जातो। त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम करायचं म्हणजे सगळ्या खिडक्या आणि दरवाजा ह्या उघडून ठेवायच्या। असं केल्यामुळे घरामध्ये जी असलेली हवा ही बाहेर जाते आणि बाहेरची जी फ्रेश एअर असते ती मध्ये येते आणि त्याचबरोबर घरातला जो वास पण असतो तेही निघून जातो, कारण आपण घरामध्ये कपडे वाळत घालतो आणि त्यामुळे एक दमटच आणि कुमट वास यायला लागतो। आणि असं केल्यामुळे दरवाजे खिडक्या ओपन ठेवल्यामुळे घरामध्ये फ्रेश एअर येते। इथे माझा सगळा स्वयंपाक करून झाला। चपात्या आणि वांग्याची भाजी बनवलेली सिंपल रेसिपी आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत काही शेअर केली नाही। माझ्यापेक्षा कितीतरी उत्तम गृहिणी स्वयंपाक करतात, त्यामुळे माझ्या रेसिपी मी काही जास्त शेअर करत नाही तुमच्यासोबत। जर हवीच असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। त्यानंतर आता महत्त्वाचं काम म्हणजे किचन कट्टा क्लीन करणं। आता आपण पावसाळ्यामध्ये घर जेवढं स्वच्छ ठेवू तेवढं आपल्या घरामध्ये जे माशा किंवा चिलटं किंवा दुसरे काही कीटक असतील ते होण्याचे चान्सेस कमी असतात। आणि जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपण किचन कट्टा हा स्वच्छ करतच असतो, पण पावसाळ्यामध्ये जास्त पाण्याचा वापर न करता किचन कट्टा स्वच्छ करायचा असतो। पण मला ती सवय पडलेली आहे, पण मी ज्यावेळेस पण माझं किचन कट्टा क्लीन करते ना त्यावेळेस लगेचच कोरड्या कपड्याने क्लीन करून घेते, म्हणजे जे पाणी असतं ते पूर्णपणे ड्राय करून घेते। असं केल्यामुळे काही चिकचिक वाटत नाही आणि मला जसा पाहिजे तसा किचन कट्टाही मी स्वच्छ करून घेते। ते झालं। आता त्यानंतर लगेचच मला भांडे घासायचे होते। एरवी मी काय करत असते, स्वयंपाक केला की लगेचच भांडे घासून घेत असते, पण पावसामुळे सध्या
अगोदर कपडे धुवून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं करत असते, कारण घरातली कामं ही आपण कधीही करू शकतो, पण जी बाहेरची कामं आहे म्हणजे कपडे वाळण्याचं काम हे आपल्याला लवकरच करायला हवं. काही काही जण काय करतात ना, दुपारी किंवा संध्याकाळी कपडे धुतात, तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे. पावसाळ्यामध्ये आपण जेवढं लवकर आपल्याला कपडे धुता येईल तेवढं ट्राय करायला हवं, कारण दिवसभर वेळ असतो कपडे वाळण्यासाठी त्याच्यामुळे. आणि जर आपण उशिरा धुतलं आणि त्यामुळे लवकर कपडे हे आपले ड्राय होत नाही, त्यामुळे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी आणि जसं जमल लवकरात लवकर आपण कपडे धुवायला हवे. तर मी काय करत असते ना, मग एकदमच सगळे भांडे किंवा डबे घासायला काढत नाही, जसे रिकामे होतील तसे मी घासत असते. तसेच माझे 3-4 डबे आज रिकामे झालेले होते, ते मला घासायचे होते. त्याचबरोबर तेलाची कॅटली पण खाली झालेली होती, ती पण मला घासून घ्यायची होती, तर त्याच्यामध्ये गरम पाणी मी ओतून ठेवलेलं होतं. असं केल्यामुळे काय होतं ना, जास्त एफर्ट लागत नाही आपल्याला कॅटली क्लीन करण्यासाठी, कारण माझं तसंही 8 ते 10 दिवसामध्ये तेल संपत असतं आणि संपलं की मी तिला दरवेळा घासून घेत असते. आणि रोजच्या रोज ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस त्याला हात लागतात आणि तेव्हा मी क्लीन करून घेत असते. आज माझं पीठ पण संपलेलं होतं, तर त्यामुळे लगेचच पिठाचा डब्बा पण घासण्यासाठी घेतलेला होता. तर असं केल्यामुळे ना आपलं किचन पण स्वच्छ दिसतं आणि जिथे तिथे पीठ लागलेलं असतं ना, कारण आपण स्वयंपाक करत असताना ओले हात असतात आणि त्या पिठाच्या ह्यालाच लगेच बुरशी लागते पावसाळ्यामध्ये. आणि आपण वेळोवेळी सगळ्या क्लिनिंग केल्या ना, तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि तेवढी स्वच्छता मेंटेन राहते. आता हे पावसाळा असल्यामुळे घरात काय हा डब्बा लवकर वाळणार नव्हता, त्याच्यामुळे मी बाहेर हवेमध्येच त्याला सुकण्यासाठी ठेवून दिलेलं. आणि त्यानंतर मला माठ पण घासायचा होता आणि माठ घासून मी लगेचच त्याच्यामध्ये पाणी भरत नाही, तो स्वच्छपणे घासून धुवून घेते आणि त्यानंतर काय करते, त्याच्या स्टँडवरतीच असा उलटा करून ठेवते, म्हणजे त्यालाही मोकळी हवा भेटते आणि त्याच्यामध्ये जरी वास असेल तर तोही निघून जातो. असं केल्यामुळं आपला माठ एकदम ड्राय होतो आणि छान त्याच्यामध्ये पाणी लागतं. तर सगळं झालं आणि त्यानंतर मला लगेचच किचन कट्टा क्लीन करून घ्यायचा होता. रोजच्या सवयीप्रमाणे बेसिंग हे घासून घेतलं आणि नळ ते किंवा साबण ठेवायच्या ज्या जागा आहेत त्या पण व्यवस्थित अशा घासून घेतल्या. बरं, तुमचा पावसाळ्यामध्ये रुटीन कसा असतो मला देखील कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर ते देखील मला सांगा. इथे तुम्हाला बोलता बोलता माझं किचन कट्टा पूर्ण व्यवस्थित असं क्लीन करण्याचं काम चालू आहे, कारण किचन कट्टा आणि भांडे घासून झाल्यावरती सिंक हे नेहमी लवकर स्वच्छ करायलाच हवं, कारण तिथूनच कॉक्रोच किंवा बाकीचे जंतू कीटक येण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यामुळे ते सगळं व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायला हवं. आणि अशा पद्धतीने मी माझा किचन कट्टा व्यवस्थित असा क्लीन केलेला होता आणि त्याच्यावरचे भांडे ड्राय झाल्यानंतर सगळे व्यवस्थित लावून घेतले. आता मला फरची पुसायची होती, तर फरची पुसत असताना ना मी मीठ आणि भीमसेन कापूर आहे ना त्याचं मिश्रण करून टाकत असते, याने माशा बसत नाही आणि चिलटही येत नाही. आणि फरची पुसत असताना ना शक्यतो पावसाळ्यामध्ये पोछाचा वापर हा कमीच करावा, कारण पोछा हा लवकर वाळत नाही आणि तो वाळला नाही की त्याचा वेगळाच वास येतो आणि त्यानेच आपण घर पुसलं ना तर आणखीन वास यायला लागतो. त्यामुळे मी शक्यतो हातानेच फरची पुसण्याचं प्रेफर करते आणि जो समोरचा पॅसेज असतो ना तो सारखा क्लीन करत ठेवायचा, म्हणजे आपल्या घरामध्ये घाण येत नाही. तर कसा वाटला तुम्हाला माझा रुटीन नक्की कळवा. भेटूया पुन्हा. बाय.